Now next, next example. There are 350 girls and 215 boys in the school. How many more girls are there than boys? 350 मुली आहेत आणि 215 मुलं आहेत. तर त्या स्कूलमध्ये किती मुली जास्त आहेत असं विचारलेलं आहे. ओके. Units, tens and hundred. मुली किती आहेत? 350 350 girls minus 215 boys. सो नाव सबट्रॅक्शन करायचं आहे आपल्याला, कारण आपल्याला किती जास्त मुली आहेत असं विचारलेलं आहे. सो युनिट्स प्लेस 0 minus 5. It's not possible. So we will cut a 0. Take one carry over from tens place. 5 minus 1, it's 4. 10 minus 5, it's 5. 10 minus 5, it's 5. So 4 minus 1, it's 4 minus 1, it's 3. 3 minus 2, 3 minus 2, it's 1. So 350 girls, 215 boys. So 135 more girls than boys. 135, it's more girls than boys. चलो नोट कर लो सब. कंप्लीट हुआ. कंप्लीट होने के बाद चैट बॉक्स में कंप्लीट करके मैसेज डालना है.
संपले. Okay, now next. Next. Mary had 500 rupees. She bought books worth 275 rupees. How much money will be left with her? मेरीकडे 500 रुपीज आहेत. त्यातले तिने 275 रुपयाचे बुक्स घेतले. तर तिच्याकडे किती रुपये राहिले असं विचारलेलं आहे. Units, tens, 100. 500 rupees slays 275 bought a book. Yes, is it correct? Bought a book. Books. Yes. So 500 minus 275. Now units place. Subtraction start from units place. 0 minus 5. It's not possible. So cut at 0. Right upside. Now tens. There is no number to take a one carry over. So again cut it. Now 100 place. There is a 5. We will cut. Take one carry over to the 10 side. 5 minus 1, it's 4. Now 10 से carry over 1 गया. 10 minus 1, it's 9. So 10 minus 5 units place. 10 minus 5, it's 5. 9 minus 7. 9 minus 7. 2. 4 minus 2, it's 2. सो 500 रुपीज होते तिथले त्यांनी 275 रुपीजचे बुक्स घेतले. तिच्याकडे राहिले किती 225. ओके, नोट इट. नोट कर लो सब.
Complete हुआ. Okay, now next. Use given information, make a word problem of your own and solve them. ओके, इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे त्याच्यावरनं वर्ड प्रॉब्लेम तुम्हाला तुमचं बनवायचं आहे आणि सॉल्व करायचं आहे. जी माहिती दिली आहे त्या माहितीनुसार तुम्हाला शाब्दिक उदाहरण तयार करायचं आहे आणि ते सोडवायचं आहे. ओके, इन्फॉर्मेशन काय दिली आहे? Beads with Aman 325 and beads with Sulbha it's 150. ओके, मग त्या इन्फॉर्मेशन वरून काय गणित बनवलेलं आहे? गार्गी तुझं मराठीमध्ये गणित वाच. गार्गी. येस. मराठीमध्ये गणित वाच आहे. मेक यूज गिवन इन्फॉर्मेशन दिलेल्या माहितीनुसार. दिलेल्या माहितीच्या ची शाब्दिक उदाहरणे तयार करा व सोडवा. वाच पुढे. माहिती. अमनकडे 325 मणी, सुलभाकडे 150 मणी. पुढे प्रॉब्लेम. अमनकडे 325 मणी आहेत. सुलभाकडे 150 मणी आहेत. सुलभाने आणखी किती मणी घ्यावे म्हणजे दोघांकडे सारखे मणी होतील? सुलभाने आणखी ओके, गार्गी तुझं माईक ऑफ कर. मला कळालं गणित. आपण सगळ्यांनी गणित ऐकलं. आलमकडे किती बिट्स आहेत, किती मणी आहेत? 325 आणि सुलभाकडे 150 बिट्स मनी आहेत. सो विचारलं आहे किंवा हे गणित शाब्दिक उदाहरण असं तयार केलं आहे की सुलभाकडे अजून किती मणी लागतील की आलमचे आणि सुलभाचे एकसारखे मणी होतील असं विचारलेलं आहे. Alam has a 325 bits and Sulbha has 150. How many more bits should Sulbha take so that they will both have equal number of bits? Okay, now we will solve this example on the whiteboard. सो अमनकडे किती बिट्स आहेत, किती मणी आहेत टोटल? 325 less and 150 सुलभाचे.
Okay. Now subtraction. Subtraction start from units place. 5 minus 0. It's 5. 2 minus 5. It's not possible. दोनातनं 5 जात नाही. सो 2 कट करून वरती लिहिले. 100 कडून एक कॅरी ओव्हर केला. 1 लिहिलं. So 12 minus 5. 12 minus 5 it's 7 and 1 minus 1 it's 0. सो सुलभाकडे अजून किती मणी लागतील? दोघांचे मणी इक्वल होण्यासाठी 75 बिट्स. ओके, नोट दिस एक्झाम्पल फास्ट. कंप्लीट झाला. चॅट बॉक्स मध्ये कंप्लीट करून मेसेज टाकायचा आहे. झालं कंप्लीट. आवाज नहीं आ रहा है. हो गया कंप्लीट सबका? ओके. थ्री में से 1 कैरी ओवर किया. इधर 2 है 100 प्लेस पे. 2 minus 1 it's 1. So not only 75, 175 bits need Sulbha to equal with Alam. Okay. बाय मिस्टेकली मैंने 1 लिख दिया था. सो 1 1 minus 0 से आ गया था.
So it's wrong. So 3 है, 3 में से 1 गया, so it's 2. 2 minus 1, it's 1. Okay. Next. Using the given information, make the word problems for your own and solve them. Okay. Next one beatsच आहे, 300 beats आणि 275 beats. ओके. सो तुम्ही कोणत्याही 2 मुलांची, 2 पर्सन्सची नावं घेऊन ते एक्झाम्पल बनवू शकता. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आहेत 188 मँगो ट्रीज and 275 guava trees. 188 मँगोची झाडं आहेत आणि 275 ग्वावा म्हणजे पेरूची झाडं आहेत. सो आपण त्याचं एक्झाम्पल, मी हे सगळे एक्झाम्पल्स वाचणार आहे, तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे ओरली. सगळ्यांनी लक्ष द्यायचं आणि तीच एक्झाम्पल सगळे तुम्ही होमवर्क मध्ये सॉल्व्ह करणार आहात. ओके. 175 मँगो ट्रीज आणि 188 mango trees and 275 guava trees. So as an example आपण कसं बनवू शकतो? In the one garden of Maharaja Rajashri garden, there are 188 mango trees and 275 guava trees. So how many guava trees more than mango trees? ओके. आपण असं विचारू शकतो की ग्वावा ट्रीज किती जास्त आहेत मँगो ट्रीज पेक्षा. ओके. कळालंय. नेक्स्ट 195 ब्लॅक सायकल्स अँड 100 रेड सायकल्स. एवढंच इन्फॉर्मेशन दिली आहे. त्या इन्फॉर्मेशन वरून आपण एक्झाम्पल तयार करायचं आहे. सो इन द तुम्ही काय घेऊ शकता? इन द cycle shop, there are 195 black cycles and 100 red cycles. So how many more black cycles than red? How many more black cycles than red? सो एका दुकानामध्ये ब्लॅक 195 सायकल्स आहेत आणि 100 रेड सायकल्स आहेत. तर त्या दुकानामध्ये ब्लॅक सायकल्स किती जास्त आहेत रेड सायकल्स पेक्षा. ओके. हे कळालंय. ओके. नाव नेक्स्ट 324 हापूस मँगोज अँड 268 पायरी मँगो. एवढंच इन्फॉर्मेशन दिली आहे. सो आपल्याला त्याचं एक्झाम्पल बनवायचं आहे. कसं बनवू शकतो? इन द Raghav's farm there is 324 hapus trees and in the Ravi's farm there is a 268 pyri mangoes. So who have more mangoes? 324 हापूस मँगोज आहेत आणि 268 पायरी मँगोज आहेत. सो 324 राजवीरच्या शेतामध्ये 324 आहेत आणि रवीच्या शेतामध्ये 268 पायरी मँगोज आहेत. तर कोणाकडे जास्त मँगोज आहेत? ओके.
Now next. Uh, 932 snack of wheat and next आहे 750 of जवार. किसका माइक ऑन है? कोणाचा माइक सुरू आहे? नेक्स्ट. कोण करेल आता ह्याचं एक्झाम्पल? सुयोग. सुयोग पण मराठी मीडियमला आहे ना? यस मॅम. सुयोगचा माइक सुरू करा. हा सुयोग हे एक्झाम्पल रीड कर आणि मला तू एक एक्झाम्पल बनवून दाखव. यस टीचर. आणि नेक्स्ट एक्झाम्पल मला कोण दाखवेल? इंग्लिश मीडियम मधून कोण आहे? रेडी करून ठेवायचं आहे. आर्या. आर्या नेक्स्ट लास्ट एक्झाम्पल तू सांगणार आहे बनव. ओके. सुयोग. बोलो बेटा, हो गया? फर्स्ट रीड करो ये एग्जाम्पल. सुयोग पहिले गणित वाच. यस टीचर. हा. 257 मनी. पहिलं नाही सांगत आहे, मण्याचं नाही सांगत आहे. वीट आणि ज्वार, गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठाचं जे एक्झाम्पल दिलं आहे 32 आणि 750 त्याचं बनव. टीचर कुठलं? वीट आणि ज्वारचं 932 आणि 750 झालं. यस. गव्हाची पोती. गव्हाची पोती 932. ज्वारीची पोती 750. ती इन्फॉर्मेशन दिली, ती माहिती दिलेली आहे, त्याच्यावरनं गणित बनवायचं. बनव. ओके, मी सांगते. एका माझघरामध्ये 932 गव्हाची पोती आहेत आणि 750 ज्वारीची पोती आहेत. तर त्या माझघरामध्ये
गव्हाची पोती किती जास्त आहे ज्वारीच्या पोत्यांपेक्षा? ओके, इन द स्टोर रूम there is a 932 snacks of wheat and 750 jawars. So how many more wheat than jawar? Okay, लास्टचं एक्झाम्पल मी तन्वीला सांगितलं आहे, सॉरी आर्याला सांगितलं आहे. आर्याचा माईक सुरू करा. आर्या क्लासमध्ये आहे. So Arya is present. स्नेहाचा माईक सुरू करा. चला, स्नेहा आहे का क्लासमध्ये? स्नेहा. Yes, teacher. लास्ट एक्झाम्पल 168 रुपीज अँड 622 रुपीज. याचा एक्झाम्पल बनवायचा आहे. Sneha, you can use anything. Ravina has 168 rupees and Rupa has 622 rupees. So who have more rupees and how much? Like this also you can make. Okay, कळालंय? सगळ्यांना आत्ताचे वर्ड प्रॉब्लेम्स कळाले आहेत. चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. स्नेहा माइक ऑफ कर. सगळ्यांना सॉल्व्ह कसं करायचं आहे ते कळालेलं आहे. दिलेल्या माहितीनुसार गिवन इन्फॉर्मेशन, you have to use the given information and make a word problem and solve it. Okay, कळालेलं आहे सगळ्यांना. होमवर्क आहे तो आजचा आपला. Using the given information, make the word problem of your own and solve them. Okay, 6 examples मी रीड करून दाखवले आहेत. रफली ओरली मी बनवून सांगितले आहे तुम्हाला. तुम्हाला फक्त ते नोट करायचं आहे बुक्स मध्ये आणि सॉल्व करायचं आहे. ओके, okay, now all of you can leave the class. Bye bye, teacher. Bye beta. Bye bye, teacher. Bye. Teacher. Bye. Bye, चलो teacher. क्लास लीव करो. बाय. क्लास लीव करो. क्लास लेफ्ट करायचा आहे.